यार कशी पण करून ही माझी गाडी विकली गेली पाहिजे राव. पैशाची लय अडचण आहे. हे क्रिश, अरे ते व्हॉट्सअप ग्रुपला तू टाकलं होतं गाडी विकायची म्हणून. मला गाडी घ्यायची राव, लय अर्जंट आहे मला. किती काय सांगतोय फायनल प्राइस? भाऊ ही गाडी आहे ना मी फायनल 40,000ला सोडणार आहे. यार 40,000 तर लय होतात राव. माझं बजेट 30,000पर्यंत आहे. तू 30ला जर सोडत असशील तर सांग, आता ऍडव्हान्स देतो आणि तासाभरात बाकी पैसे सगळे आणून लगेच देऊन टाकतो तुला. आईला राव हा 30 म्हणतोय पण मला पैशाची पण लय अर्जंट गरज आहे. काय करू? बरं ठीक आहे चालतंय. 30 तर 30 पण मला पैसे ना एका तासात पाहिजे भाऊ. हा भाऊ, तासाभरात देतो पैसे, काय विषय नाही. ठीक आहे ऍडव्हान्स द्यायचं. हे घे ऍडव्हान्स घे. तू गाडीचे कागदपत्र रेडी ठेव, मी तासाभरात पैसे घेऊन आलोच. ठीक. अरे कृष्णा, व्हॉट्सअप ग्रुपला गाडी विकायची असं ऍड पाहिले मी. कितीला देणार आहे? 40,000ला द्यायची गाडी. भाऊ 40 नाही जमणार, पण 35ला देतो का? हे घे, टोकन घे, मी आलो बाकीचे लगेच घेऊन येतो. आईला मी तर ऑलरेडी व्यवहार केलेला आहे, पण जाऊ दे मला 5,000 जास्त भेटतं ते. ठीक आहे भाऊ चालतंय, ये तू घेऊन. कृष्णा, हे घे बाबा, बाकीचे पैसे घेऊन आलोय. ते कागदपत्र आणि गाडी दे बाबा, जायचंय मला. भाऊ ही गाडी काय मी तुला देऊ शकत नाही. मला तुझ्यापेक्षा 5,000 रुपये जास्त भेटले, त्यामुळे मी गाडी दुसऱ्याला दिली. हे घे तुझे टोकनचे पैसे. भाऊ असा व्यवहार नसतो. ज्याला व्यवहार टोकन दिलंय त्याच्याशीच करायचा असतो पूर्ण. शब्दाला काही किंमत आहे का नाही? अरे कृष्णा, मला गाडी मिळाली स्वस्तमध्ये, 25,000 मध्ये मिळाली. ऍडव्हान्स दिला माझं ते टोकन दे बा मला परत. घे. ए भाऊ सॉरी रे, घेऊन टाक गाडी, तुला घ्यायची ना घेऊन टाक. भाऊ आता ही गाडी तू फुकट जरी दिली ना तरी मी घेणार नाही, कारण की ज्याला शब्दाची किंमत नाही आहे त्याच्याबरोबर मी व्यवहार करत नाही. ठेव तुलाच गाडी. तर मित्रांनो, मार्केटमध्ये शब्दाला खूप महत्व आहे. शब्दाची किंमत तुम्ही ठेवली तर मार्केटमध्ये तुम्ही जिंकला. ज्यांनी शब्दाची किंमत पाळली नाही त्याला मार्केटमध्ये 0 किंमत असते. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.